हॅलो, नमस्कार मंडळी. काय चाललंय तुमचं? घरातली सगळी कामे आवरली. दुपारच्या वेळी आम्ही निघालो होतो आदूच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. आद्विक सकाळी स्कूलला गेला होता. त्याच्यानंतर मीटिंग अटेंड करायचं होतं आम्हाला स्कूलमध्ये. पॅरेंट्स लोकांसाठी मीटिंग ठेवलेली होती. त्यांनी काही बाहेरचे गेस्ट बोलावले होते, त्यासाठी मीटिंग होती. जॉय ऑफ पॅरेंटिंग नावाचा सब्जेक्ट होता, त्यावर सेमिनार सेशन होतं. आम्ही वेळेच्या आधीच पोहोचलो होतो, 10-15 मिनिटे. त्यासाठी आम्ही थोडासा वेट केला. त्यांचं तिथे प्रिपरेशन चालूच होतं, तेवढ्यातच आम्ही पोहोचलो. मग काय थोडा वेळ बसलो आणि मग नंतर सेशन सुरू झालं. छान होतं. अकॅडमिक प्लॅन्स होते, स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी करून घेणार आहेत, कोणत्या क्लाससाठी काय सिलेबस आहे, कोणते बुक्स वगैरे आहेत, सगळं त्यांनी ते समजावून सांगत होते पॅरेंट्स लोकांना. आणि नंतर मीटिंग झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. त्यांनी असं सांगितलं, पॅरेंटिंगवर तुम्ही जास्त फोकस करा. 0 to 8 इयर्समध्ये मुलं खूप जास्त डेव्हलप होतात आणि तुम्ही त्यांच्यावर जास्त फोकस करा आत्ताच पॉझिटिव्हली. तुम्ही त्यांना फोर्स करू नका कुठल्या पण गोष्टीसाठी की हेच करा तेच करा. त्यांना तुम्ही प्रेमाने पण त्या गोष्टी समजावू शकता. जर तुम्ही फोर्सफुली त्यांना त्या गोष्टी सांगणार तर ते लोक नाही ऐकणार. त्यासाठी लहान मुलांना जेवढं प्रेमाने होईल तेवढं प्रेमाने हँडल करायला शिका, असं ते सांगत होते पॅरेंट्स लोकांना. त्यांचंही बरोबरच होतं. घरी आल्यानंतर आद्विक रडत होता. त्याच्यानंतर त्याला मखाणे फ्राय करून दिले, पपई कट करून दिली. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.